तर नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत असणार अशाच मित्र पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर मंडळी, जसं तुम्ही भाग 1 मध्ये बघला असतालच की आमच्या त्रिंबक गावच्या श्री आई देवी सातेरीचा वार्षिकोत्सव दैकालो कशा प्रकारे झालो, म्हणजेच यात्रा आमची यात्रा आई सातेरी देवीची 13 जानेवारी 2025 रोजी कशा प्रकारे भरलेली, किती दुकानं वगैरे किती म्हणजे कशा प्रकारे जत्रा ही भरलेली ती तुमका मी माझ्या भाग 1 च्या व्हिडिओ दाखवले। देव रामेश्वरच्या देवळातून सातेरीच्या देवळात गेले ते सुद्धा मी तुमका भाग 1 मध्ये दाखवलंय। आणि आज मी भाग 2 टाकतोय आणि भाग 2 मध्ये मी तुमका काय दाखवतोय तर आई सातेरी देवीचो वार्षिकोत्सव दैकालो दशावतार नाटक मी तुमका माझ्या भाग 2 मध्ये दाखवणार आहे। तर भाग 1 मध्ये दाखवणार आहे, पण कसा झाला कारण एकच व्हिडिओ बनवतो होतो मोठो, पण कसा झाला कारण ॲक्च्युली ना ॲपवर सुद्धा डाउनलोड नव्हतं, खूप वेळेला लागा होतो कारण ना ॲक्च्युली यो व्हिडिओ 2 तासाच्या बाहेर जाय होतो। म्हणून मी काय केलं तर भाग 1 मध्ये तुमका जत्रा दाखवायची कशा प्रकारे भरलेली देव वगैरे, आणि भाग 2 मध्ये नुसतं दशावतार नाटक दाखवायचं असा मी केलं आहे। म्हणून मी असा केलेला असं ह्यो दशावतार नाटक तुम्ही संपूर्ण बघा, कारण ना कोकणात ना हे सगळे दशावतारांवर फिदा असतात, दशावतार नाटकांवर सगळे फिदा असतात। म्हणून मी तुमका दशावतार नाटक या वेगळा करून दाखवणार असं, कारण आपल्या त्या व्हिडिओत रवा नाही होता, 2 तासाच्या बाहेर व्हिडिओ जात होतो। आणि फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण ना भाग 1 च्या व्हिडिओत ना मी म्हणजे आताच्या सातेरीचं जत्रा म्हणजे दाखवली होती, त्याच्यात ना खूप छान छान कमेंट दिलेले, मस्त माका वाटून बरा वाटला। ज्यांनी कमेंट केल्यानी त्यांना मनापासून आभार। फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मनापासून आभार, धन्यवाद। चला
नाही रे जाऊचे नाही जातले कापून टाकल्या घेऊन जाया घेऊन जाया व्ह्यूज काय कमी व्ह्यूज जागा बटन काढून Wait.
सेटिंगच वेगळी आहे तुझी लावलेली, सेटिंगच वेगळी आहे माहिती का
माझी माता विनता आणि सावत्र माता कद्रू यांच्यात घडलेली शाब्दिक चकमक शब्दाला शब्द वाढला गेला, शब्दात रूपांतर भांडणात झालं. माझी माता विनतेचं म्हणणं आकाशात असणाऱ्या सूर्य नारायणाच्या अश्वाची गुच्छ ही श्वेतवर्णी आहे आणि सावत्र माता कद्रूचं म्हणणं की ती नीलवर्णी आहे. ठरल्याप्रमाणे प्रतिज्ञा केली गेली, प्रतिज्ञा प्रमाण ठेवला गेला. सूर्याच्या अश्वाच्या पुच्छेचं निरीक्षण करण्यात आलं. पाहतो तर काय, सूर्याच्या अश्वाची पुच्छ ही नीलवर्णी ज्या क्षणी सूर्याची अश्वाची पुच्छ ही नीलवर्णी का झाली असेल तर माता माझी कद्रू त्या सावत्र मातेचे सावत्र माझे बंधू म्हणजे सर्प. हे सर्प नीलवर्णीय होते. त्या नीलवर्णीय सर्पांनी सूर्याच्या अश्वाला कडाडून धावा घेतला. सूर्याच्या अश्वाची पुच्छ ही नीलवर्णीय ठरली गेली. प्रतिज्ञेला प्रमाण ठेवल्याप्रमाणे माझी माता विनता सावत्र माता कद्रूची दासी बनली. हे दासत्व एक सारखं मनाशी बाळगून माझ्या मातेनं या करुणाला लहानाचं मोठं केलं. असा एके दिवशी मातेला मी प्रश्न केला, सांग माते, अशी तू दुःखी आणि कष्टी का वावरते? त्या क्षणी माझ्या मातेच्या मुखातील शब्द, बाळ करुणा दासत्व. माझ्या माता विनतेला सावत्र माता कद्रूच्या दासत्वातून मुक्त करण्यासाठी माता कद्रूची इच्छा म्हणजे अमृताची इच्छा. म्हणता स्वर्गावर चढाई केली, समस्त देवताची ताड उडवून टाकली. साऱ्या देवतांना मी जिंकलो. या क्षणी साऱ्या देवतांनी अमृताचा कुंभ माझ्या हाती दिला. ज्या क्षणी अमृताचा कुंभ माझ्या हाती येतात प्रत्यक्ष वैकुंठीचा महाविष्णू माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, हे करुणा, साऱ्या देवतांना तू जिंकलाय, माग तुला हवा काय ते माग. त्या क्षणी रागाच्या भरात या करुणाला त्या वैकुंठीच्या महाविष्णूला म्हटलो, नारायण, साऱ्या देवतांना करुणाला जिंकलो, तुलाच काय हवा असेल या करुणाकडनं मागून घे. देवानं मागचा आणि पुढचा विचार केला. देवानं मला शब्दानं बंधन केलं आणि तो महाविष्णू मला म्हणाला, या नारायणाला जर द्यायचं असेल करुणा तर आयुष्याच्या अंतापर्यंत हा गरुड महाविष्णूचं वाहन बनावं. तर दिलापासून वैकुंठीचा महाविष्णूचं वाहन मी बनलो. तो अमृताचा कुंभ सावत्र माता कद्रूला देऊ दिला आणि माझी माता विनता सावत्र माता कद्रूच्या दासत्वातून
अरे स्वागत तुझी माझी भेट अरे काही चर्चाला तुझी माझी भेट अरे तू माझा भाऊलाया आणि हे आतलं पेर मुफाळून आल्यामुळं अरे या आनंद अरे तुझ्या आहे ना मग ती माझी नदी कशी आज दुमदुमून चालली आहे तुझ्या पदस्पर्शानं आज मी पतित पावन झालो हे जरी सत्य असलं वर्ग मुक्कळी पाहतात या पीडिताला त्यांचं भ्रमण भूत भविष्य वर्तमान जाणण्याची ज्यांची शक्ती आहे त्या दैविका त्याच पुंडित मूर्तीचं माझ्या जनतेला दर्शन झालं सहर्ष स्वागत पण गंगा मला सांग रे माझं आनंद स्वागत केलं प्रेमाचा अधिक देखील दिला पण आल्यावरती निरीक्षण करतोय तू बोलतोस माझ्यासमोर पण तुझ्या मनात कोणत्या तरी गोष्टीचा विचार आता नक्की झाला देवर्षी मनाला स्थिरता नाही हो स्थिरता नाही झोपायला गेलो असेल झोप लागत नाही विश्रांती घ्यायला गेलो असेल पाऊल खटिका जीवाला विश्रांती नाही देवर्षी मनाला स्थिरता याला कारण माझा पुत्र भृगू मी विचार करतोय माझ्या भृगूच्या बाबतीत माझं लग्न झालं माझा सुखाचा संसार झाला माझ्या पश्चाती राजगादी सांभाळण्याकरता माझा पुत्र म्हणजे भृगूचा जन्म झाला पण दुर्दैव माझं एवढं देवतांच्या पंक्तीत मला स्थान मिळालं पण देवर्षी माझ्या पुत्राचं लग्न अद्याप का होत नाही याचा विचार तू माझा भाऊ आहे आता तू माझा झाला तो चिंता नसावी देवर्षी तुमची भ्रमंती स्वर्ग मृत्यू पाहता तरी त्याला तुमचं मला सांगावं माझ्या पुत्राकरता माझ्या पुत्राच्या सौंदर्याला आणि माझ्या प्रतिष्ठेला शोभेल अशी वधू तुमच्या महाराज अरे चिंता नसेल करतोय ज्या देवाचा नामस्मरण मी सदैव करत असतो त्या देवाचा तू वाहन आहे सांभाळाचं कर्तव्य तू केलंयस अदृश्य रूपानं का असेना अंगणमय शास्त्रेचा आशीर्वाद मिळाचा आस्वाद दाखवून मी या कपिकुळातील सर्व कपिकुळाला न्यायदान देण्याचं कर्तव्य करतोय प्रत्येक राम कर्तव्य पार पाडण्यासाठी झटतोय खरोखर अंधश्रवणातील सारे विचार संपर्क असेना दूर होऊन मन कसं आनंदानं नाचू लागतंय पण एका गोष्टीचा शब्द एक सारखा मन कसं यावेळी संभ्रमित होत आहे त्याला कारण काय असेल माझे आजोबा आणि सुंदरी कोणत्या तुला कोणत्या प्रेम खरंच बंधू असावेच त्यांच्या पण कोण त्याला दृष्टाला नाही कोण जाणे एक जोरात असला महान प्रसंग त्यांच्या घराला अरे काय किती काय जगाला तो वैरच
हे दोन बंधुभावात तुम्ही दैत्य कोणाच्या फेला झोपलातो मार्ग मिळता मार्गाला पण नाही माझ्या दोघांचा पट्टी समाज त्याच्या पृष्ठभागी लागले एक भूमी विवर्तिस्तान त्या विवरात त्या दैत्याने प्रवेश केला म्हणू लागले हे सुरेव श्रेष्ठ बघूया नात्यानं तुझा माझ्या आज्ञा आहे मी त्या भूमी दैत्याच्या घातासाठी त्या विवरात लागलो आहे तोपर्यंत मी त्या विवरातून बाहेर येत नाही तोपर्यंत तू ही जागा सोडायची नाही आज त्या शिरसावंत मानेले आणि आज माझ्या विवरात शिरले दिवसामागून दिवस गेले महिन्यामागून महिना लागले वर्षामागून वर्षही गेली तरी सुद्धा त्या दुदुंबी दैत्याचे युद्ध संपलेला हा म्हणला काय त्या
राजकर्त्याची पावलं पडतायत. तद्वत भालदार चौकदार मान करे राजकर्त्याच्या स्वागतासाठी उठूनच सज्ज राहिले. तिथं सारांना धन्यता देऊन राजकथावर विराजमान होते. मन प्रसन्न त्याच्या रोमचित्रापासून अनंतकोटी ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि सकल विश्वाच्या उकळीत सामावली गेली. अशा या शून्यात विश्वाची निर्मिती करण्याला चक्रचक्या तुला अलकावधीचा राजकथा रोज सत्यशः बंधार खरोखर ज्या परमेश्वराला नमस्कार केला आशीर्वाद दिलाचा भासू लागला त्याचे एक निष्ठतेचे निस्वार्थपणाला अनुभवते आणि त्याच भक्तीचा श्री आता मला मिळाले. पाहणार हे गणगंजराज वैभव आमच्या चरणाशी उतांग झाले. माणसाचा जन्मत्प्रिय ज्ञानरूपी अंधकारात झाला आणि तोच अज्ञानरूपी अंधकार ज्ञानाचा भवसागर आपल्या जीवनाच्या ठिकाणी जर का उभा करायचा असेल तर प्रत्येक माणसानं प्रयत्न केले पाहिजे आणि तेच भगीरथ प्रयत्न आमच्या जीवनात असाध्य साध्य गोष्ट कोणत्या मला साध्य करावी हा तुमच्या मनाच्या ठिकाणी होता आणि तत्वत्व किंवा सफल होईल असा विचार येता क्षणी ज्याने मला जन्म दिला तेच आमची मातृपिता देवता आणि त्याच मातृपिता देवतेच्या मुखातून बोलले झाले बाळ तुझ आणि या जगात जगाच्या क्षेत्र अभिमानानंतर पावकर असताना तो नाहीसा केला पाहिजे. क्षणागत रात्रीच्या मुखातील बोल आम्ही आमच्या हातावरती ठेवले निर्णयाचा भावना केली सर्वस्वाच्या जीवनाचं कर्तव्य केलं परमेश्वर आणि तिच्या कृपेचा सदैव आशीर्वाद या राजकर्त्याच्या पाठीशी होता. म्हणूनच ते सारे घडले पण देवा आणि असतोमा सद्गमयम् तमसोमा ज्योतिर्गमयम्. ओम शांती शांती शांती. देवा माझ्या ज्ञान असेल तो ज्ञान दूर करून ज्ञानाचा भवसागर आमच्या जीवनाच्या ठिकाणी हो. आमच्या जीवनात अंधकार निर्माण झाला असेल तर तो अंधकार दूर करून हा उजेड मनाच्या ठिकाणी या रूपाचा नित्यास करतो. या देवतेच्या आणि मग परमेश्वराचा आशीर्वाद मिळवा असं त्या दरबाराच्या ठिकाणी पावलं लक्ष्मी बाबा इथेच वाटतं. तो विश्वाच्या ठिकाणी देव खरोखरच श्रेष्ठ आहे पण त्या देवापेक्षा ज्या माझ्या पितृदेव मला जन्म दिला ना ती पितृदेवता एका मागण्याला श्रेष्ठ आहे आणि माझा सर्व काही महत्वाकडे आधार असणारी माझा बाजूलाचा बाबा आज एकच एकच बाबा
आशीर्वाद मिळवेल असंच मनाच्या ठिकाणी झालं. ऋतुमती आमचे स्नेह आणि एक दशावतार नाट्यप्रेमी वैभव वराडकर आणि रामदास सावंत वराडकर आणि रामदास सावंत यांनी माझ्या क्रमांकाचा वरुणश्री रामदासचा 200 व्रत वाढवलंय. वैभव वराडकर आणि रामदास सावंत यांचे आभार मानून गणरायाला वंदन करून आमच्या चेनवाडी तर गोरे दशावतार नाटकातर्फे या वर्षाचा आनंद असतो. काय पाहते वृक्ष लतावेली जणू काही आकाशाला एकसारखी गवसणी घालू लागली आणि त्याला वेष्टन देऊन बसल्या त्यावेळी निसर्ग सुद्धा एकमेकांमध्ये मैत्रीच्या युगून चालला. प्रेमाच्या गोष्टी ही पाने फुले ही वृक्ष लतावेली ही पुष्प एकमेकांशी बोलली. अरे वा वा या निसर्गाच्या सगळ्या विविध रंगांनी बनवलेली लहान फुले जणू काही विविध रंगांची उधळण करतात आणि हेच रंग मनाच्या ठिकाणी असे या मधुर करणारी ऐकत राहा. हे चाललं एक वाक्य नाटरसगो कविता त्रिंबककर यांनी माझ्या क्रमांकाचे गौरवण्यासाठी हे नागपुराचं संपूर्ण वाचलंय. कविता त्रिंबककर यांचे आभार कणव्याला वाटतो आमच्या जेवणकर असंच वाटलं की मनाच्या ठिकाणी धरणी मात्र हिरवागार शालू पाकळ्याचा भास एकसारखा मनोमनी मुळा आणि ऋतुराज या वनाच्या ठिकाणी 4 दिशांनी वाढलेला मंद मंद वाऱ्यांच्या दाव्यात सुकट एकसारखा एकमतुला आणि नुसतं शब्दात वर्णन करण्यापेक्षा या ऋतुमतीला त्या ऋतुराजाची ओळख करू लागली आणि म्हणून एकच वाटू लागली एकच वाटू
आणि त्या धडको सारे जगत डोक्या बसा त्या ऋतुवती आज कोण चुकी नसते परमेश्वर आणि नरेंद्र मोदी तिला मात्र अगदी तिच्या सवयी चांगल्या बोलतात. माझ्या सवयी बोलताना तुमची काहीची कळण पडते नाही ना. काय म्हणावं यांना. जे बाई रोज निंदा सारखी निंदा. त्या भामिनीनं असं काय केलंय तुमचं. भामिनी आली बर. अगं मी आहे ना म्हणून ही द्वारका आहे. मी आहे म्हणून सारं सर्वस्व आहे. तुम्हाला काय तुमचं काय जातंय तुमचं काय जळतंय माझं. माझ्या बापानं श्रीमंतक मणी दिला म्हणून प्रतिनिधी अष्टभाग स्वर्ण निघताय आणि ही द्वारका स्वर्णमय झाली. कुणामुळं माझ्यामुळं झाली. कुणालाच काही नाही कसं. खरंच बाई काय म्हणावं यांना. किती दिवस झाले अजून या भामीच्या सदनी आले नाही. पट्टराणीचा अधिकार अजून काय उपयोग आहे. पट्टराणी अजून सुद्धा माझ्या सदनी हे आले नाही. देवा माझा अंत कशाला पाहताय. मी मात्र वाईट आहे. मी जर चिडले ना तर वाईट आहे. सांगून ठेवते तुम्ही जर आला नाही का ती गोरी गोमटी कपाळ रंटी गोगलगा आणि पोटात पाय आहे ना गोरती
असल्यामुळं माझ्या हट्टामुळं हा पारिजातकाचा वृक्ष माझ्या अंगाने लागला. आणि या पारिजातकाचा सुगंध अगदी दरवळून निघालाय. काय म्हणावं ताई, हा सुगंध अगदी मन मोहून टाकतोय. स्वामी देवा, अहो लवकर या आणि अधीर झालेल्या मनाचं समाधान करा. अहो तुम्हाला केव्हा भेटते असं मनाला झाले, पण तुम्ही मात्र येत नाही. या मागेच्या मनाचं समाधान करत नाही. मग मी काय करावं हो? एकसारखी तुमची वाट पाहते. याच्यासाठी लवकर या आणि अधीर झालेल्या मनाचं समाधान करा. अधीर झालेल्या मनाचं समाधान करा. पारिजात फुलला अंगणी पारिजात फुलला. त्या माझ्या गुरुदेव कोण? त्यावेळी माझ्या मातेच्या मुखातून निघाला
प्रभू या वृक्षावरून त्या वृक्षावरती त्या वृक्षावरून या वृक्षावरती मिळेल ती फळं खावीत आणि भुक्याचं शांतवण करावं आणि एका दिवशी घडलं ते काय एका वृक्षावरती मी फळं खात असतेवेळी त्यात वृक्षाच्या छायेखाली 2 ऋषीपुत्र आणि ते ऋषीपुत्र पाहता क्षणी मी त्यात एका वृक्षाची फांदी त्यांच्यावरती फेकली पण त्या एकाच ऋषीपुत्रानं माझ्यावरती धनुष्यबाण केला तेवढ्यात घडलं ते काय दुसऱ्यांच्या मुखातून थांबे शब्द बाहेर निघाले आणि त्याला जाणीलं शिबिर गोपी हाच तो सक्का हनुमंत आणि तोच माझा गुरु आणि त्याच गुरुदेवतेच्या चरणी मी नतमस्तक झालो पण त्याच देवाने मला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देण्याच्या वेळी निरागस वदनेने तो माझा प्रभू एक सारखा भूमीला पाहू लागला त्याच वेळी या सख्या हनुमंताला विचारलं की हे माझा प्रभू सांग असा निरागस वदनेने आज भूमीला माताय माझ्या प्रभूच्या मुखातून निघालेले शब्द की सीतामाईचा डोळे जन्म त्यात रक्ताची श्रावण केला ते शब्द ऐकता क्षणी आकाशी जयपा घेतली त्यात रावणापर्यंत अडथळा झाला सीतामाईचा शोध घेतला आणि पुन्हा वाहनात शिळा घेऊन रस्त्यावरती स्वारी केली सीतामाईची मुक्तता केली आणि पुढच्या प्रभूपर्यंत आमचं येणं झालं पण प्रभूनं दिलेलं वचन की हे सख्या हनुमंता द्वापार युगाच्या ठिकाणी सुद्धा हा तुझा प्रभू तुला दर्शन देण्यासाठी जातोय याच क्षेत्रबंध रामेश्वरी त्याच प्रभूचं नामस्मरण करावं हे योग्य जय जय रघुवीर समर्थ
ती कागाळी ऐकून हे दादाने दिलंय ते मला शासन. आणि हे शासन कोणतं असेल तर इथं बसून जे जे यादव येतील त्या यादवांना योग्य त्या न्याय तू द्यावा. कृष्णा, ज्यावेळी तू माझा बंधू, तुझे कागाळी माझ्या जवळ येतात त्यावेळी मी तुला शासन देतो. स्वतःच काही एका दगडाप्रमाणे घट्ट करून मी तुला शासन देतो. त्याच वेळी या तुझ्या दादाच्या मनाला कसं वाटतं रे? पण माझं नित्याचं कर्तव्य तेच आहे म्हणून मी सर्व करणार आहोत. अरे लबाड करणं हे माझ्या पण एवढंच नव्हे. आठवते ते माझं बालपण. खरं सांगतोय, आठवते माझं बालपण. ज्यावेळी माझा जन्म झाला त्याच वेळी स्वतःच्या मामानं माझ्या मामानं माझा शेवट करण्यासाठी कित्येक असुर पाठविले. ते जे असुर माझ्याजवळ आले ते या विश्वासू कायमचे संपूर्ण. एवढंच नव्हे, ज्यावेळी मी तारुण्यात प्रवेश केला त्यावेळी सुद्धा माझ्यावर संकटे आलीच. त्या संकटांना देखील तोंड या कृष्णानं दिलं. पण आज माझ्या मनाच्या ठिकाणी मला वाटतं असं काय असेल त्या दादानी दिलेलं शासन हे मला परिपूर्ण करावं लागणार. पण हा माझा अवतार, हा अवतार असा तसा नव्हे. अवतार तुम्हाला न्याय पाहिजे ना, मग इथं या. कशाला जोरावर बोलायचं? काय यांना देखील कळत नाही की कुठे गेली? काय पाहतोय? हामा आणि न्याय मागण्यासाठी इथं हो काय हो काय गो तुला काय वाटलं? भावाजी कुठे?
आपल्या पत्नीच्या महाली गेली म्हणजे आमच्या वहिनीच्या महाली. काय हा वहिनीच्या माली हा. कशासाठी आता मी विचारणार त्यांना, अगं काय भामे तू, तुम्ही इथं काय करताय म्हणजे हे सर्व विचारण्यासाठी तू इथं आली आहे. मग मला सांगा कुठे होता कुठे तुम्ही एक काम कर, काय एक काम कर तू आता, काय करू जशी आलीस ना हा. तशी तुझ्या महालीचा, देवा तशी तुझ्या महालीचा. देवा कुणाला सांगताय तुम्ही तुला सांगतो. मला हा आणि त्या तुला भाभीला? आता तुला सांगणार नाही तर कुणाला सांगणार. काय गो मला सांगा काय गो किती दिवस झाले हो किती दिवस झाले म्हणजे किती दिवस झाले हो कुणाला, तुम्हाला तुला माहित नाही, तुला माहित नाही. हे विचारत नाही मी. मग माझ्या सगळं घेणार तेव्हा अगं भामे, हा. मी तुझ्या सजनी येतच होतो, मग काय झालं पण झालं कसं माहितीये, असं झालं द्वारकाधीश बलराम दादा हा. यांनी मला सत्तेचं जोपड ठेविलं. काय काय सांगितलं हे कृष्णा, या आसनावर तू विराजमान, मी जाऊन येईपर्यंत तू विराजमान हो. काय मावलींना बरं नाहीये आता तुला सांगितलं ना, मग आता तुला काय सांगितलं मी, ओळखलंस याला? निश्चितच. देव गोपाल कृष्ण. आता तरी चुकला म्हण. मुळीच नाही. पाय धड मरण चुकाव. केव्हाच नाही झालं. ज्याला कपितुला सवार करत झाला त्याचा सेवक केल्याशिवाय झाला नाही. माझ्या देवाला शरण येत असतील असेल तुझा देव. म्हणून तुझा हाताला लक्षात ठेव. सगळ्यात म्हणतात साक्षात देव इथं आलाय. देवाचा शब्द तू अमान्य करणार. माझा देव कुणालाय? काय? माझा देव तो श्री प्रभू रामचंद्र. म्हणजे माझा शब्द तू अमान्य करणार. मग यावेळी या देवाचा शब्द तू ऐकणार नाही. मुळीच नाही. ज्या अर्थी करून राजानं आपलं शस्त्र माघारी घेतलं, तू तुझं शस्त्र माघारी घेणार नाही. मग तुझा जर देव जर तुला माहित असेल, माझं जर का असेल, यावेळी वैरी म्हणून तू माझ्या नेत्यासमोर बोलायचं. हो श्री काय सांग
तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी निरतो आहे. अरे शुभाने मंगलकरेचा आशीर्वाद, शुभाने मंगलकरेचा आशीर्वाद, शुभाने मंगलकरेचा आशीर्वाद. हे सगळ्या हनुमंता, हा तुझा देव तुला सांगत होता की सगळ्या हनुमंता यावेळी थांब. तर तुमचा संघर्ष असं तर का चालू राहिला असतो, हे विश्व सारवला गेलं असतं. म्हणजे देवा त्यावेळी दिलेला वचन तू पूर्ण करण्यासाठी आज या 18 रुपये गोपाल कृष्णाने रचला गेला. कृष्ण तोची राम आणि राम तोची कृष्ण. तुला ज्ञात आहे आज तुला तुझी आठवण करून दिली. प्रभूला साक्षात अवतार धारण केला केवळ तुझ्या इच्छेसाठी. पण तू जो कपिकुलाचा संवाद मी करत होतो तो थांबवण्यासाठी आलास. निश्चितच पण कपिकुलात जन्मालेला तो अंबीरराव, या अंबीररावानं काय केलं ज्ञात आहे तुला? काय केलंय? सगळ्या हनुमंता ज्यावेळी तुझ्या मातेचं चोरकर्म झालं होतं, सांग म्हणतो सगळ्या हनुमंता त्यावेळी तू काय केलं होतं? त्यावेळी सीतामाईचा चौर्य कर्म त्याचा लंकाधीश रावणाला केलं. त्या लंकाधीश रावणाची लंका जाण्यासाठी हा सकाळ मतला पडला. एवढंच नव्हे तर कपिल वानर सेना घेऊन लंकेवरती स्वारी केली. सीतामाईचं मुक्तता केली. मग मला सांग, तुझ्या कपिकुलातून तुझ्या एका व्यक्तीनं जर का मारुती सेनेतून जर एका स्त्रीचं चोर्यकर्म केलं असेल, सांग म्हणते सगळ्यात म्हणता तू काय करशील? आई, माझ्या कपिकुलातून एका स्त्रीचा चौर्य कर्म असं जर असेल जगाचा विनम्रता या कधीनं त्याला मृत्यूमुळे करेल. मग असं जर का असेल तर तुझा अंबिया कुठं गेलाय? त्याचा सेवक या देवाला करायचा होता, कोण कुठं गेला? कुठं काय करू? मेलेला माणसाने या देवाचा शब्द आहे, थांब का म्हणाला? तो शरण आला, त्याचं मरण हे चुकलं. पण ज्यानं या विश्वदैनिकाने अधर्माने अत्याचार केला त्याला शास्त्र घडवायला हवं. देवा म्हणतात थांब. अरे यानं ऋतुमतीचं हरण केलं. याला पश्चाताप झालेलाच आहे. चुकलं असं तुझं म्हणणं जर असेल क्षमा मागायची तुझी. तिचे चरण जर म्हणतोय, या तुझे चरण घालायचं. देवाचं नाम नसलं आता काय लाज वाटते की काय? तिथे चरण धर. इथं उभा राहा. इथे ही माझ्या भगिनी लवकरात लवकर तुझी नाती आठवायला हवी. देवाम तो शरण आला त्याला मरण नाही. पण मी ज्या माझ्या पुत्राचं जो विवाह ज्या शुभ मुहूर्तावर ठरविला या मुहूर्ताची योग्यता आणि तो शुभ मुहूर्त यावेळी आलेला आहे. तेव्हा तुझ्या साक्षीनं ब्राह्मणांच्या समक्ष या विधिपूर्वक विधान म्हणजे ज्या माझ्या देवाच्या समोर माझ्या पुत्राचा विवाह सोहळा पार पडून देवा. नकू त्रिंबककर त्यांनी माझ्या कलेचा गौरव करायला लागण्याचं पाठवलं. नकू त्रिंबकरांचे आभार म्हणून या पक्षाचा आनंद रे ना आला. तुझ्या आशीर्वादाने शुभ लग्न.
मंडळी कसं वाटलं व्हिडिओ आवडलो असत ना तर चला आपण पुन्हा एकदा भेटूया आपल्या कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया धमाकेदार व्लॉगमध्ये. तो सर जय महाराष्ट्र. धन्यवाद.